नमस्कार, माझे नाव वैशाली अविनाश सोनवणे, GMI कन्याशाळा खडकी। आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 10 आपत्ती व्यवस्थापन याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत। तर यामध्ये आपण जे घटक अभ्यासणार आहोत ते आहेत आपत्ती, आपत्तींचे प्रकार, आपत्तींचे परिणाम, आपत्तींचे स्वरूप आणि व्याप्ती, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना, प्रथमोपचार व आपत्कालीन कृती आणि अभिरूप सराव ह्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपत्ती म्हणजे काय? तर आपत्ती म्हणजे काय की अचानक आलेलं एखादं संकट की जे आपल्या समाजावर त्याचा आर्थिक, सामाजिक तसंच जीवित अशा अनेक भयंकर असा परिणाम होत असतो। तर त्यापैकी तुम्ही काही आपत्ती अनुभवल्या असतील, जसं की महापूर, दुष्काळ, भूकंप या पद्धतीच्या। आणि ह्या आपत्तींचं सामाजिक आणि स्थानिक स्तरावरती सभोवतालच्या परिसरामध्ये काय काय दुष्परिणाम होतात ह्याचा देखील काहींनी अनुभव घेतला असेल। तर आपत्ती पर्यावरणात काय होतं, अनेक वेळा भयंकर अशा धोकादायक घटना घडत असतात आणि त्यांनाच आपत्ती म्हणतात। मग यामध्ये नद्यांना महापूर येणे किंवा ओला किंवा कोरडा दुष्काळ, भूकंप, वादळे, ज्वालामुखी यासारखे अनेक नैसर्गिक आपत्ती आहेत आणि ह्या मानवावर अचानकपणे ओढवलेलं संकट असतं। आता ह्या घटनांमुळे काय होतं की आकस्मिक असा परिणाम घडून येतो आणि त्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते। आता पर्यावरणातील जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ह्याचा उपयोग आपल्या विकासासाठी करून घेताना पर्यावरणाला पण मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत असते आणि त्यातूनच अचानक मानवाच्या नकळत काही आपत्ती ओढवतात आणि त्यांना म्हणतात मानव निर्मित आपत्ती। म्हणजे मानवाच्या कृतीमुळे निर्माण झालेली आपत्ती, तिला म्हणायचं मानव निर्मित आपत्ती। आता संयुक्त राष्ट्रसंघाने आपत्तीची व्याख्या केलेली आहे। आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते। यामध्ये आकस्मिक आणि प्रचंड हे दोन शब्द जे आहेत हे महत्त्वाचे आहेत। आपत्ती आकस्मिकपणे ओढवते म्हणजे अचानक, त्यामुळे त्याचा अंदाज येऊ शकत नाही आणि म्हणून सावधगिरी बाळगायला पण आपल्याला येत नाही। ज्या ठिकाणी आपत्ती येते त्या ठिकाणातल्या परिसराचं मालमत्तेचं प्रचंड प्रमाणात काय होतं, नुकसान होतं, वित्तहानी होते, प्राणहानी होते आणि यासारखे घटनेचे जे काही परिणाम आहेत हे समाजावरती दीर्घकालीन होतात। हे परिणाम आर्थिक असतील, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदा, प्रशासन अशा सर्वच क्षेत्रामध्ये होतात। आपत्ती ज्या ठिकाणी ओढवलेली असते त्या ठिकाणातील जे जनजीवन आहे ते विस्कळीत होतं आणि हे आपदग्रस्त जे आहेत त्यांची जैविक, आर्थिक प्रकारच्या मोठ्या प्रमाणात हानी होते। तुम्ही मागील इयत्तेमध्ये आपत्तींविषयी आणि त्याच्या उपाययोजनांविषयी माहिती अभ्यासलेली आहे। तरी बघा की तुम्ही ज्या अभ्यासले त्यामध्ये दोन आपत्ती ज्या आहेत त्या कुठल्याही दोन आपत्ती ह्या सारख्या नसतात किंवा त्यांचा कालावधी जो आहे तो देखील सारखा नसतो। काही आपत्ती ह्या अल्पकाळ असतात तर काही आपत्ती ह्या दीर्घकाळ असतात। प्रत्येक आपत्ती ओढवण्याचे कारण देखील वेगवेगळी असतात आणि ह्या आपत्तींचा पर्यावरणातील नेमका कोणत्या घटकांवर जास्त परिणाम होतो हे आपत्तीच्या स्वरूपावरून लक्षात येते। तर आपत्तीचे दोन प्रमुख प्रकार आहेत। कोणकोणते? पहिला म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित आपत्ती। तर ही जी आपत्ती आहे ही ओढवल्यानंतर काय काय खबरदारी घ्यायची ह्याची माहिती तुम्ही मागील वर्षी अभ्यासलेली आहे। आपत्तीचे वर्गीकरण करताना प्रलयंकारी आपत्ती, उदाहरणार्थ ओडिशातील चक्रीवादळ, गुजरातमधील प्रलयंकारी भूकंप, लातूरचा भूकंप, तसंच आंध्राच्या किनाऱ्यावरती दरवर्षी घोंघावणारी चक्रीवादळे, त्यामुळे काय होतं की त्या भागामध्ये हाहाकार उडतो, मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते आणि काही दिवसांनंतर तिथलं जे जनजीवन आहे हे सर्वसामान्य होतं। तिथलं जनजीवन कसं झालेलं असतं, विस्कळीत झालेलं असतं। काही दिवसांनंतर पुन्हा ते पूर्वपदावर येतं आणि ते सुरळीतपणे सुरू होतं। आता काही दूरगामी परिणाम जे आहेत ते आपत्ती म्हणजे घटनेनंतर देखील ते परिणाम
अनेक दिवस जाणवत असतात. ते एकतर गंभीर असतात किंवा जसा जसा काळ लोटतो तसं तसं त्याच्या गंभीरतेमध्ये वाढ होत जाते. उदाहरणार्थ दुष्काळ, पिकांवरील अरिष्ट, वाढणारी समुद्र पातळी, वाळवंटीकरण इत्यादी ह्या कशा आहेत की दूरगामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती आहेत. आता आपत्तींचे प्रकार आपण दोन बघितले की नैसर्गिक आणि मानवनिर्मित. परंतु आपत्तींचे आणखीन प्रकार आहेत. ह्या ठिकाणी बघा, भूभौतिक, जैविक आणि मानवनिर्मित. तर ह्यामध्ये भूभौतिकमध्ये भूशास्त्रीय व भूगर्भीय. त्याचं उदाहरण आहे भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, भूप्रक्षोभ, धूप, क्षारीकरण, जलप्रलय इत्यादी. म्हणजे ह्या सगळ्या भूशास्त्रीय आपत्ती आहेत. नंतर हवामानशास्त्रीय, वातावरणीय आणि खगोलशास्त्रीय. त्याची उदाहरणं आहेत उष्ण व शीतलाटा, हिमवादळे, बर्फवृष्टी, चक्रीय वादळे, गारा, दुष्काळ, महापूर, उल्कापात इत्यादी. हे हवामानशास्त्रीय, वातावरणीय आणि खगोलशास्त्रीय. त्यानंतर दुसरा प्रकार आहे आपत्तीचा जैविक. ह्यामध्ये दोन प्रकार, वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य आपत्ती. आता वनस्पतीजन्यमध्ये कोणकोणते येतात तर उदाहरणार्थ जंगल, वणवा, तण फैलाव, बुरशीजन्य रोग, त्याचा प्रसार, नंतर जलपर्णी, तृणगवत, गाजर गवत इत्यादी. हे वनस्पतीजन्य आपत्ती. म्हणजे जर बुरशीजन्य रोग जर पसरले, आता कुठला रोग पसरलेला आहे सध्या, म्युकर मायकोसिस नावाचा रोग आहे. तो बुरशीजन्य रोग आहे आणि तो आता मोठ्या प्रमाणावरती पसरलेला आहे. हे झाले जैविकमध्ये वनस्पतीजन्य. आता दुसरं आहे प्राणीजन्य. त्याची उदाहरणं आहेत संसर्गजन्य, विषाणू. आता करोनाचा काळ चालू आहे. विषाणूमुळे हा आजार पसरतो आहे आणि मोठ्या प्रमाणात तो फैलावत आहे. त्यानंतर जीवाणूमध्ये हिवताप, कावीळ, प्लेग, रोगजंतू, कीटक, विषारी प्राण्यांचा दंश म्हणजे साप किंवा विंचू ह्यासारखे, टोळधाड, हिंस्र पशूंचा हल्ला, हे प्राणीजन्य आपत्तीमध्ये येतं. त्यानंतर आहे मानवनिर्मित आपत्ती. यामध्ये पण दोन भाग, अनाकलनीय आणि हेतुपुरस्सर. अनाकलनीय म्हणजे काय, न कळत. तर विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अपघात इत्यादी हे अनाकलनीय आपत्तीमध्ये. आणि हेतुपुरस्सर म्हणजे एखादा हेतू डोळ्यासमोर ठेवून, मग कोणतं, युद्ध, आग, बॉम्बस्फोट, सक्तीचे स्थलांतर, दहशतवाद इत्यादी. हे झाले सगळे आपत्तींचे प्रकार. आता ह्या आपत्तींचे परिणाम, इथं प्रकार बघितले आपण, परंतु याचे परिणाम काय काय घडू शकतात, काय काय होतात. तर आता काही प्रश्न आहेत बघा इथं. पुरांचे विध्वंसक परिणाम कोणते, म्हणजे पूर आल्यानंतर काय काय त्याचे दुष्परिणाम होतात. तर काय काय दुष्परिणाम होतील बरं. तर बघा, एखाद्या ठिकाणी महापूर आलेला असेल तर मोठ्या प्रमाणात तिथे जीवितहानी होते, वित्तहानी होते. पुन्हा तेथील जी जमीन असते, ह्या जमिनीची काय होते, धूप होते. पिकांचे अमाप नुकसान होते. नंतर पूर ओसरल्यानंतर तिथे साठलेला कुजलेला कचरा, प्राणी ह्यांची कुजलेली प्रेते, यामुळे काय होते, सगळीकडे दुर्गंधी पसरते आणि त्यामुळे सगळीकडे रोगराई पसरते. पाणी दूषित होते. देशाच्या आर्थिक परिस्थितीवरती त्याचा परिणाम होतो, ताण येतो. पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. हे पुराचे परिणाम असतात, दुष्परिणाम असतात. आता दुसरा प्रश्न आहे, कोरडा दुष्काळ पडल्यास काय परिणाम होतात. कोरडा दुष्काळ म्हणजे त्या ठिकाणी पाऊस पडत नाही. मग कोरडा दुष्काळ पडल्यास पाण्याची काय होते, तीव्र अशी टंचाई निर्माण होते. नंतर पाण्याअभावी माणसे, प्राणी, पक्षी तडफडून मरतात. शेतातील पिके करपून जातात, म्हणजे जळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकरी कर्जबाजारी होतात, आत्महत्येस प्रवृत्त होतात. अन्न टंचाई निर्माण होते. धान्यांच्या किमती भरमसाठ वाढतात. झाडे सुकतात. पाणी टंचाईमुळे प्राणी, पक्षी स्थलांतर करतात. नंतर पाणथळे सुकल्यामुळे जलचर प्राणी जे आहेत ते नष्ट होतात. दुष्काळग्रस्तांना आपली गावे काही काळासाठी सोडावी लागतात आणि यातून निसर्गाचा समतोल बिघडतो. म्हणजे अशा प्रकारे कोरडा दुष्काळ पडल्यानंतर हे त्याचे दुष्परिणाम होतात. भूकंपाचे विध्वंसक परिणाम काय असतील बरं. भूकंपाचे पण अनेक
भयानक असे परिणाम असतात। जमिनीला मोठ्या मोठ्या भेगा पडतात, पूल, रस्ते, बांधकाम, लोहमार्ग हे संपूर्णपणे उद्ध्वस्त होतात, नष्ट होतात। काही वेळा घरे, इमारती, जमिनी हे गाडली जातात, जमिनीमध्ये काढली जातात किंवा कोसळतात। त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणावर होते। काही व्यक्तींना कायमचे अपंगत्व येते, पक्ष्यांचे निवासस्थान नष्ट होते। पुन्हा आपत्तीग्रस्तांना मोठा मानसिक धक्का बसतो आणि त्यातून सावरणं त्यांना खूप कठीण जातं। नदीच्या प्रवाहाची दिशा देखील बदलू शकते। म्हणजे अशा पद्धतीने हे भूकंपाचे भयानक असे परिणाम घडून येतात। त्यानंतर वणवा म्हणजे काय आणि त्याचा पर्यावरणावरती काय परिणाम होतो? तर वणवा म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश, यामध्ये हे जे नैसर्गिक आणि अनैसर्गिक कारणांमुळे काय होते, तिथे आग लागते आणि ही आग ही अनियंत्रित असते आणि हा वणवा जो आहे हा प्रचंड वेगाने पसरतो। आसपासचा प्रदेश काही काळातच बेचिराख होऊन जातो। या वणव्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत असते आणि यामुळे जैवविविधता जी आहे तिथली ती नष्ट होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेली जी परिसंस्था आहे ती कोलमडते। अन्न साखळीवरती विपरीत असा परिणाम होत असतो। हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं। तर हे आपत्ती, ह्या सगळ्या मी जेव्हा सांगितलं ते सगळ्या काय आहेत, आपत्ती आहेत। म्हणजे पूर असेल, कोरडा दुष्काळ, भूकंप, वणवा हे सगळे काय आहेत, नैसर्गिक आपत्ती आहेत ह्या। आता ह्या ज्या आपत्ती आहेत त्याचे परिणाम काय, आता हे आपण जे बघितलं तर पुरांमध्ये काय होतं, पूल वाहून जातात, नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरतं, अन्नाची तूट निर्माण होते, अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात। भूकंपामुळे घरांची पडझड होते, जमिनीला भेगा पडतात। वणव्यामुळे, दुष्काळामुळे, आपत्ती ह्या ज्या पर्यावरणावरती त्याचा गंभीर परिणाम होत असतो। मग ह्या आपत्ती येण्यापूर्वी निसर्गात काही बदल घडून येतात का, किंवा आपत्ती ओढवल्यानंतर त्याचे परिणाम किती काळ टिकतात, या सर्वांचा विचार होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपल्याला त्या आपत्तीच्या स्वरूपाची, व्याप्तीची कल्पना असणे आवश्यक आहे किंवा आपल्याला याच्यामुळे त्या जी काही आपत्ती आहे त्याचं व्याप्ती किती आहे, त्याचे परिणाम काय आहे त्याची कल्पना येऊ शकते। आता हे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ह्या आपत्तीमुळे काय होतं, परिणाम होतो आणि बघा हा परिणाम कसा असतो, अर्थव्यवस्थेच्या सापेक्ष असतो। म्हणजेच काय, बंदर जर उद्ध्वस्त झालं तर त्याच्यावरती पुनर्निर्माणासाठी मोठा खर्च करावा लागतो आणि त्यामुळे त्या अर्थव्यवस्थेचे दुर्गामी परिणाम हे घडून येतात, दिसून येतात। आपत्तीचा सामाजिक नेतृत्वावरती देखील परिणाम घडून येतो। म्हणजेच बघा, एखाद्या आपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक हे दिशाहीन बनतात, तसेच त्यांच्या कार्यातील सहभागावर देखील परिणाम होत असतो। अनेक प्रशासकीय अडचणी त्याच्यातून निर्माण होत असतात आणि म्हणून तेथील सर्व व्यवस्था जी आहे ती कोलमडून पडते। आता बघा पान नंबर 111 वरती आपत्ती म्हणजे आपत्ती ओढवल्यानंतर विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात। तर संकल्पना चित्र दिलेलं आहे, त्यामध्ये परिणाम देण्यात आलेले आहे आणि काही रिकाम्या चौकटी त्याच्यामध्ये आहेत। तर त्याच्यामध्ये 2 रिकाम्या चौकटी आहेत। तर आपत्ती आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय, प्रशासकीय, राजकीय आणि वैद्यकीय अशा पद्धतीचं ते संकल्पना चित्र आहे। त्यामध्ये सामाजिक परिणाम दिलेले नाहीत आणि राजकीय परिणाम। तर सामाजिक काय परिणाम होतात, तर आर्थिक आणि वित्तहानी होते, त्यानंतर आप्तस्वकीयांपासून ताटातूट होते, मानसिक आघात होतो, समाजात फूट पडते, नंतर सामाजिक दंगल होते, अपंगत्व येते इत्यादी सामाजिक परिणाम घडून येतात। आणि राजकीय परिणाम, आपत्तीग्रस्तांना अनुदान घोषित करणे, त्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करणे, त्यांना प्राथमिक गरजा पुरवणे, वैद्यकीय मदत पुरवणे आणि त्यामुळे ह्या सगळ्यांमुळे आर्थिक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो। आता ही ज्या आपत्ती आहे तिथे एक प्रश्न दिलेला आहे की वरील माहितीच्या आधारे रेल्वे अपघात या आपत्तीचे विविध परिणाम स्पष्ट करा। आता हे ज्या आपत्ती दाखवलेल्या आहेत ह्याचे रेल्वे अपघात झाल्यानंतर काय काय परिणाम होतील, तर बघा रेल्वे अपघातामुळे काय होतं, एकाच वेळेस अनेक व्यक्ती ह्या जखमी होतात, यामध्ये काही व्यक्ती मृत पावतात तर काही व्यक्ती ह्या अपंग होतात, त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो, त्यामुळे त्यांना बाहेरून रक्त पुरवावे लागते। अपघात जर मोठा असेल तर त्या ठिकाणी रक्ताची गरजही मोठ्या प्रमाणात लागते आणि त्यामुळे रक्तपेढ्यांवरती ताण येतो।
जखमींची आणि मृतांची संख्या जर वाढत गेली तर हॉस्पिटलमधील व्यवस्थापन जे असतं त्यावरती ताण पडतो. रेल्वेचे जे वेळापत्रक आहे ते संपूर्णपणे कोलमडतं. नंतर रस्ता वाहतुकीवरती त्याचा ताण येतो. प्रवासी अडकून पडतात. योग्य प्रमाणात त्यांना सोयी म्हणजे जे प्रवासी वाचलेले आहेत त्यांना योग्य प्रमाणात सोयी मिळत नाहीत आणि ते त्या ठिकाणीच अडकून पडतात. त्यानंतर जे मृत व्यक्ती पावलेले आहेत त्या अपघातामध्ये तर त्या मृत व्यक्तींचे जे काही नातेवाईक आहेत त्यांना प्रचंड असा मानसिक धक्का बसतो. आणि जर ती मृत व्यक्ती घरातील एकटीच कमवती व्यक्ती असेल तर त्या घराचा संपूर्ण आधार तुटतो आणि त्यांना पूर्ण त्यांचा पुढचा जो उदरनिर्वाह आहे त्याचा प्रश्न निर्माण होतो. नंतर ह्या जखमींना किंवा मृतांच्या नातेवाईकांना अनुदान घोषित केल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती काय होतं, ताण पडतो. नंतर गाड्यांची दुरुस्तीसाठी देखील खर्च वाढतो आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होतं. आणि तसेच पोलीस आणि अग्निशमन दल आहे त्यातील जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कामाचा प्रचंड ताण वाढतो. म्हणजे अशा प्रकारे रेल्वे अपघात झाल्यानंतर ह्या सर्वच घटकांवरती त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. आता आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती म्हणजे आपत्ती कशी आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे, त्याची व्याप्ती म्हणजे किती प्रमाणात आहे, त्याच्या काही घटक आहेत बघा त्यामधले. तर त्यामध्ये बघा आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्तीमध्ये आपत्तीपूर्वीचा काळ म्हणजे आपत्ती जी आहे ती आपत्ती येण्यापूर्वीचा काळ, त्यानंतर इशारा काळ, त्यानंतर म्हणजे आपत्ती आली आहे मग इशारा दिला जातो. समजा समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांना त्यांना स्थलांतर करायला लावतात. महापूर आल्यानंतर नदीच्या काठाच्या आसपास जे लोक असतात त्यांना स्थलांतर करण्यास सांगितलं जातं. आणीबाणीचा काळ, पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ, पुनर्निर्माणाचा काळ, अशा पद्धतीने हे व्याप्तीचे स्वरूप आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती त्याचे हे घटक आहेत. आता आपण हे आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती ह्याचे हे 6 घटक आहेत. तर ह्या महापूर या आपत्तीचं ह्या 6 घटकांच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करायचं आहे की महापूर आल्यानंतर हे जे काही आपत्तीपूर्वीचा काळ, इशारा काळ, आणीबाणीचा काळ, पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणीचा काळ, तर ह्याचा कशा पद्धतीने परिणाम होतो महापूर आल्यानंतर. तर बघा महापूर म्हणजे काय, नदीला अचानक आला म्हणजे पावसामुळे काय होतं, महापूर येतो आणि मग ह्याचे दुष्परिणाम काय काय होतात. तर बघा स्वरूप आणि व्याप्ती, महापूर या आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती. याच्यामध्ये पहिलं आपत्तीपूर्वीचा काळ म्हणजे महापूर येण्या अगोदरचा काळ. साधारणतः महापूर पावसाळ्यात येतात म्हणून पावसाळ्यापूर्वी नद्यांची माहिती करून घेणे, ज्या नद्यांना वारंवार पूर येतो त्या नद्यांचे पात्र शक्य असेल तर रुंद करणे किंवा खोल करणे, शक्यतो नदीकाठी घरे इमारती बांधण्यास परवानगी न देणे, नद्यांलगतच्या लोकवस्तीचा अभ्यास करून गरज पडल्यास त्यांचे स्थलांतर करणे, त्याचे नियोजन करणे, नागरिकांना आपत्तीवर मात करण्याचे प्रशिक्षण देणे. हा झाला आपत्ती येण्यापूर्वीचा काळ म्हणजे या काळात आपण काय काय करू शकतो ते. त्यानंतर इशारा काळ, अतिवृष्टीची किंवा ढगफुटीची माहिती वेधशाळेकडून मिळताच कोळी बांधव, नदीकाठचे रहिवासी, जलवाहतूक विभाग इत्यादींना सावध करणे म्हणजे त्यांना इशारा देणे. त्यासाठी काय काय वापरणं शक्य आहे तर TV, रेडिओ, वृत्तपत्रे या सर्वांमधून त्यांना इशारा देणे. नियंत्रण कक्ष निर्माण करणे, नागरिकांना जास्त दिवस टिकणाऱ्या अन्नपदार्थांचा साठा जो आहे तो करण्यास सांगणे म्हणजे हा झाला इशारा काळ. त्यानंतरचा आहे आणीबाणीचा काळ. या काळामध्ये वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त प्राण वाचवता येतात. यामध्ये शोध, बचाव कार्य, वैद्यकीय मदत, प्रथमोपचार, संपर्क, दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणे, नागरिकांचे स्थलांतर करणे, त्यांच्या प्राथमिक गरजा भागवणे अशा अनेक कृती केल्या जातात. म्हणजे आपत्ती आल्यानंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये करावयाच्या ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर पुनर्वसनाचा काळ. ह्या काळामध्ये नागरिक आपापल्या इमारती, घरे जे आहेत ह्यांची पुनर्बांधणी करतात, रस्ते, पाणी पुरवठा सुरळीत करतात, शेती व्यवसाय जो आहे हा पूर्ववत सुरू होतो. त्यानंतर आहे प्रतिशोधन आणि पुनर्निर्माणीचा काळ. या काळामध्ये दळणवळण यंत्रणा कार्यान्वित होते,
रस्ते पूल बांधकाम शासनातर्फे सामाजिक संस्थांतर्फे म्हणजेच NGOतर्फे केले जाते. नंतर नियंत्रण कक्ष आणि सामाजिक संस्थांकडून मिळालेल्या मदतीचे वाटप केले जाते. म्हणजे NGO वगैरे हे असं आहेत ह्यांच्याकडून मिळालेली जी मदत आहे ह्या मदतीचं वाटप नागरिकांना केलं जातं. नंतर उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले जाते आणि जनजीवन जे आहे ते पूर्ववत होण्यास यामुळे मदत होते. अशा पद्धतीने ह्या 6 ज्या घटक आहेत, 6 जे भाग आहेत ह्याच्या अनुषंगाने महापूर जर आला तर काय काय आपल्याला करता येईल हे 6 घटकांच्याद्वारे आपण बघितलेलं आहे. आता आपत्तीचं स्वरूप आणि व्याप्ती यांचा सखोल विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे 3 भाग हे संवेदनशील असतात. पहिलं, आणीबाणीची अवस्था. या अवस्थेत ज्या हालचाली आहेत त्या वेगाने कराव्या लागतात. म्हणजेच काय, जास्तीत जास्त लोकांचे प्राण कसे वाचवता येतील, त्यानंतर त्याचं शोध आणि बचाव कार्य, त्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणं, प्रथमोपचार करणं, संपर्क आणि दळणवळण व्यवस्था जी आहे ती पूर्ववत करणं, धोकादायक जे विभाग आहेत त्या विभागातून नागरिकांचं स्थलांतर करणं, ह्या सगळ्या कृती ज्या आहेत त्या ह्या आणीबाणीच्या अवस्थेमध्ये अपेक्षित असतात. आणि ह्याच काळामध्ये आपत्ती किती मोठी आहे किंवा कशी आहे याचा अंदाज बांधता येतो. तर दुसरी अवस्था आहे संक्रमण अवस्था. या अवस्थेमध्ये आपत्ती ओसरल्यानंतर म्हणजे आपत्ती कमी झाल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचं काम चालू होतं. म्हणजे आपत्ती संपल्यानंतर पुन्हा त्या नागरिकांचं पुनर्वसन करण्याचं कार्य ह्या ठिकाणी चालू होतं. जसं ढिगारे हलवणे, म्हणजे एखादी आपत्ती भूकंपासारखी आपत्ती असेल तर ते ढिगारे जे असतात मातीचे ते हलवणे. त्यानंतर पाण्याचे नळ दुरुस्त करणे, रस्ते दुरुस्त करणे इत्यादी. आणि याच्यामुळे काय होतं की जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर येण्यास मदत होते. नंतर आपत्ग्रस्तांचे पुनर्वसन हे या योजनेचे महत्त्वाचे अंग असते. सर्वसाधारणपणे निरनिराळ्या ज्या संस्था असतात ह्या नागरिकांना रोख अथवा इतर पद्धतीने मदत देतात. त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे अथवा मिळकतीचे साधन उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्यावरील जो मानसिक आघात झालेला असतो तो कमी होण्यास मदत होते आणि तो मानसिक आघात हा कमी वेळेमध्ये त्यांचा पुन्हा म्हणजे त्या मानसिक अवस्थेत आघातापासून ते सावरण्यास त्यांना संधी मिळते आणि ते त्यातून बाहेर पडू लागतात हळूहळू आणि खऱ्या अर्थाने त्यांचं त्याच्यामुळे पुनर्वसन होऊ शकते. तिसरी जी अवस्था आहे ती पुनर्निर्माण अवस्था. आता ही अवस्था जी आहे ही अतिशय क्लिष्ट स्वरूपाची असते कारण तिची सुरुवात कुठे होते, संक्रमण अवस्थेमध्ये झालेली असते. या काळामध्ये इमारतींची पुनर्बांधणी, रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था हे पूर्ववत करणे इत्यादी कामे केली जातात. त्यानंतर शेती व्यवसाय जो आहे तो पूर्ववत सुरू होतो. पुनर्बांधणीचे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागतो, तो ह्या पुनर्निर्माण अवस्थेमध्ये सुरू केला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत पृथ्वीवरती अनेक नैसर्गिक संकट आलेली आहेत आणि यातील काही संकट ही अतिशय मन सुन्न करणारी असतात. जसं भूकंप असेल किंवा महापूर असेल, ज्वालामुखी असेल, यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हानी होत असते. नाही म्हणजे वित्तहानी पण होते आणि जीवितहानी पण होते. त्यामुळे सजीवांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आता हे जे काही आहे जुने प्रश्न यांनीच आता पुन्हा उग्ररूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. जसं की वाढती लोकसंख्या, त्यांच्या वाढत्या गरजा आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जो निसर्गाचा उपयोग करून घेतला जातो, ह्या सगळ्या काय आता अवस्था ह्या टोकाच्या स्वरूपात निर्माण झालेल्या आहेत. त्यातूनच दुसऱ्या महायुद्ध झालं, त्यानंतरची आपत्ती, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, धार्मिक तेढ अशा अनेक कारणांमुळे देशात अशांततेचं वातावरण निर्माण होतं आणि त्यातूनच दहशतवाद, अपहरण या ज्या काही घटना आहेत ह्या नित्याचाच हा प्रकार झालेला आहे. आता विकसित देशांमध्ये, कित्येक विकसित देशांमध्ये घातक रसायने जे आहेत ते उत्पादित करण्यावरती मनाई केलेली आहे. म्हणजे त्याचं उत्पादन करण्यासाठी त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. परंतु असे जे विषारी पदार्थ आहेत किंवा रसायनं आहेत हे काय याच्यामुळे काय होतं की मानवी ऱ्हास होतो आणि त्याचा दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. परंतु जी काही मागास राष्ट्र आहेत किंवा विकसनशील देश आहेत ते काय करतात, अशा घातक रसायनांचं उत्पादन करतात
आणि त्यामुळे अनेक ज्या काही मानवनिर्मित आपत्ती आहेत त्या निर्माण होतात. आता अणुभट्ट्या ज्या आहेत ह्या अणुभट्ट्यांपासून माणसाला धोका निर्माण झालेला आहे. आता ही अणुभट्टी फक्त वीज निर्मितीसाठी वापरली जात होती, परंतु आजच्या काळामध्ये अनेक देश हे अणुशक्ती संपन्न आहेत आणि त्यातूनच निष्काळजीपणामुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे किरणोत्साराचा धोका जो आहे तो वाढू लागलेला आहे. आणि त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्त्व ही सर्व राष्ट्रांची प्रथम गरज ही निर्माण झालेली आहे. आता कुठलीही आपत्ती जर आली तर त्यामध्ये मुख्य कोण होरपळलं जातं तर नागरिक, जे त्या देशातील नागरिक आहे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम दिसून येतो. मग ह्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सहभाग असणं अतिशय आवश्यक असतं. मग ह्या ज्या काही आपत्ती व्यवस्थापन आहे यामध्ये आपत्तीनुरूप बदल करणे आणि विशिष्ट काळापुरती मर्यादित राहू नये अशी अपेक्षा असते. यातूनच आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना जी आहे ती निर्माण झालेली आहे. मग ही आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच काय. आपत्ती लहान असली किंवा मोठी असली, आपत्कालीन असली किंवा दीर्घकालीन असली, तर त्याच्यावर मात करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन हे प्रभावी आणि परिणामकारक असणे गरजेचे असते. आणि यामध्ये लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन ह्यांचं अतिशय जवळचं नातं आहे. आपत्ती टाळणे, आपत्तीला तोंड देणे यासाठी काही योजना तयार केल्या जातात आणि त्यासाठी त्याची क्षमता मिळवण्यासाठी हे आपत्ती व्यवस्थापन असतं. आता ही आपत्ती जी आहे ही जलद प्रक्रिया आहे. म्हणजे आपत्ती वेळी आपण काय करावे, स्वतःचे, मालमत्तेचे, प्राण्यांचे संरक्षण कसे करावे याबद्दल त्याच्यावरती सगळे नियोजन असतं. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम आपत्तीमुळे होणारे जे नुकसान आहे ते नुकसान कमीत कमी कसे होईल याकडे या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असते. नंतर ह्या आपत्ती या नियोजित नसतात, परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांचे निवारण होऊ शकते. म्हणजे आपत्ती काही नियोजन करून येत नाहीत तर त्या नियोजित नसतात, परंतु जर योजनाबद्ध पद्धतीने जर प्रयत्न केले तर ह्या आपत्तीतून निवारण होणं म्हणजे निवारण होऊ शकतं. तर ह्या आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजेच काय की शास्त्रीय, काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे आणि त्या क्षमतेमध्ये वेळोवेळी वाढ करणे. जसे की आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार होऊन याचा कृती आराखडा तयार करणे आणि या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणे होय. आता ह्या आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्ट काय काय उद्दिष्ट आहे तर पहिलं, आपत्ती काळामध्ये मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे. नंतर दुसरं उद्दिष्ट, जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे. म्हणजे आपत्ती आल्यानंतर तेथील जे नागरिक आहेत त्यांना, जे आपत्तीग्रस्त व्यक्ती आहेत, लोक आहेत, त्यांना काय जीवनावश्यक वस्तूंची मदत करणे आणि जी काही आपत्तीमुळे दुःख निर्माण होतं ते दूर करण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर तिसरं आहे, आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. चौथं उद्दिष्ट आहे, आपत्तीग्रस्तांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करणे. आणि पाचवं उद्दिष्ट आहे, आपत्तींवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्य काळात अशा आपत्तींची झळ पोहोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी होईल किंवा कमी पोहोचेल याची काळजी घेणे. हे आहेत आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे. आता याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन यामध्ये दोन प्रकार की आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन. म्हणजे आपत्ती येण्या अगोदरचे व्यवस्थापन आणि आपत्ती येऊन गेल्यानंतरचं व्यवस्थापन असे दोन भाग
तर आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये काय काय येतं बघा, म्हणजे प्री डिझास्टर मॅनेजमेंट. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी, संपूर्णतः तयार होण्यासाठी पूर्वतयारी करणे अंतर्भूत असते. त्यासाठी प्रथम आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवण भूभागांची ओळख करून घेणे, म्हणजे कुठले कुठले जे प्रदेश आहेत त्या ठिकाणी कुठली आपत्ती येऊ शकते. समजा धरणं असेल तर तिथं कुठली आपत्ती येईल, भूकंपासारखी. असे भूभाग हे ओळखणे. त्यानंतर प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्सद्वारे आपत्तीची तीव्रता, किती तीव्रता आहे त्या आपत्तीची, आणि त्यानंतर हजार्ड मॅप्सद्वारे आपत्तीच्या संभवनीय ठिकाणांची माहिती करून घेणे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतींचे प्रशिक्षण घेणे, म्हणजे आपत्ती आल्यानंतर तिथे काय काय गोष्टी करायच्या आहेत याच्यासाठी प्रशिक्षण असणं आवश्यक असते, ते प्रशिक्षण घेणे. त्यानंतर सर्वसामान्य माणसांमध्येही आपत्ती व्यवस्थापन निवारण याची जाणीव निर्माण करून देणे. त्यासाठी सर्वस्तरीय प्रशिक्षण, प्रसार व्यवस्था आणि माहिती स्रोत उपलब्ध करून देणे आणि इतरांना त्याची माहिती देणे, हे सगळे घटक हे आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये येतात. आपत्ती पश्चात म्हणजे आपत्ती आल्यानंतरचं जे व्यवस्थापन आहे त्यामध्ये बघा, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपत्तीनंतर आपदग्रस्तांना प्राथमिक स्वरूपातील सर्व मदत करणे, म्हणजे आपत्ती येऊन गेल्यानंतर जे तिथले आपत्तीग्रस्त व्यक्ती लोक आहेत तर त्यांना जी प्राथमिक स्वरूपातील गरज आहे ती त्यांची पूर्ण करणे, त्यांना सर्व ती मदत करणे, प्राथमिक गरजांची पूर्तता करणे. नंतर दुसरं, वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारेच मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे, म्हणजे ह्या आपत्तीतून जे वाचलेले आहेत स्थानिक रहिवासी त्यांच्याकडून काही प्राथमिक स्वरूपाची मदत मिळवणे आणि ती आपत्तीग्रस्तांना पोहोचवणे. त्यानंतर आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे. प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्रांची उभारणी करावी लागते. चौथं आहे, नियंत्रण केंद्रांमार्फत येणाऱ्या मदतीचे वर्गीकरण करणे, म्हणजे जे वेगवेगळे नियंत्रण केंद्र जे तयार केलेले आहेत त्यातून जी काही माहिती मदत येणार आहे तर ह्या मदतीचे काय करायचं, वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करायचं आणि ती जी मदत आहे ती गरजू लोकांपर्यंत पोहोचवायची व्यवस्था करणे. आणि ही जी मदत आहे ह्या कामाचा सलग आढावा घेत राहणे. त्यानंतर पाचवा आहे, आपत्ती निवारणासाठी 24 तास कार्यक्षम व कार्यरत राहणे, म्हणजे आपत्ती येऊन गेल्यानंतर त्याचं निवारण करण्यासाठी 24 तास कार्यक्षम राहणे हे आपत्ती पश्चात येणाऱ्या व्यवस्थापनामध्ये समाविष्ट असतं. त्यानंतर बघा, पान नंबर 114 वरती आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंग तो तक्ता दिलेला आहे आणि हे जे काही सगळे त्याच्यातले घटक आहेत जसे पूर्वतयारी, विमोचन, सज्जता, आपत्तीचा आघात, प्रतिसाद, पुनरुत्पादन, नंतर पूर्ववत्ता, हे सगळे जे आहेत ह्यामध्ये काय आहे की हे घटक आहे, ह्या घटकांच्या अनुषंगाने भूकंप, तर भूकंप या आपत्ती संदर्भात प्रत्येक अंगाचे स्पष्टीकरण करायचं आहे. तर मग आता पूर्वतयारी, भूकंप आल्यानंतरचे भूकंप आहे तर या भूकंप आपत्ती आहे याचं नियोजन करताना पूर्वतयारी काय करणार, तर पूर्वतयारीमध्ये खाणकाम आणि मोठी धरणे ही मुख्यतः भूकंपास कारणीभूत असतात, म्हणजे ज्या ठिकाणी मोठमोठी धरणं आहेत किंवा खूप प्रचंड प्रमाणात खाणकाम झालेलं आहे त्या ठिकाणी भूकंप येत असतो. मग अशा आपत्ती प्रवण भागांची पाहणी करणे ही पूर्वतयारी आहे. नंतर विमोचन, यामध्ये आपत्तींचा लोकांवर आणि देशांवर परिणाम कमी करण्यासाठी नवीन ज्या इमारती बांधण्यात येणार आहेत, नवीन घरं जी बांधण्यात येणार आहेत त्याची रचना जी आहे ही रचना करताना भूकंपाचा कमीत कमी परिणाम त्या घरांवरती किंवा त्या इमारतींवरती होईल अशा पद्धतीचे घरे किंवा इमारती बांधणे. त्यानंतर लोकजागृती करणे आणि लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक तयार करणे, म्हणजे भूकंप आल्यानंतर काय काय करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे याचं प्रशिक्षण हे लोकांना दिलं पाहिजे. त्यानंतर सज्जता, भूकंप झाला असता स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत लोकांना प्रशिक्षण देणे. त्यासाठी मॉक ड्रिल, पथनाट्य, भिंतीचित्रे, जाहिरात फलक याचा वापर करावा. प्रथमोपचाराचे प्रशिक्षण, म्हणजे प्रथमोपचार कसा द्यायचा यासाठी शाळा, कॉलेज, वेगवेगळी ऑफिसेस आणि संस्था
यामधून ह्याचं प्रशिक्षण किंवा प्रात्यक्षिक हे दाखवणं की जेणेकरून तेथील व्यक्ती ते सज्ज होतील. त्यानंतर आपत्तीचा आघात, यामध्ये प्रत्यक्ष भूकंप झाला असता त्याची तीव्रता पडताळणी, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात भूकंप झालेला आहे ते पडताळणी. त्यानंतर प्रतिसाद, म्हणजे भूकंपग्रस्तांची सुटका करणे, ज्या ठिकाणी भूकंप झालेला आहे त्या ठिकाणी जे भूकंपग्रस्त आहेत त्यांची सुटका करणे, जखमींना प्रथमोपचार देणे, वैद्यकीय मदत मिळण्यास मदत करणे, प्राथमिक गरजांची पूर्तता करणे किंवा घरांची पडझड झाली असेल तर त्यांच्या निवाऱ्यांची सोय करणे, हे प्रतिसादामध्ये. नंतर पूर्ववत्ता, ह्याच्यामध्ये पडझड झालेल्या जे घरं आहेत ह्या घरांच्या दुरुस्तीस किंवा बांधकामास वेळ लागतो आणि मग हे गाव किंवा शहर पूर्ववत करण्यासाठी, जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे. म्हणजे ह्या पद्धतीने ह्या घटकांचा भूकंप जर आला तर कशा पद्धतीने त्याचा हे सर्व घटक आपल्याला स्पष्टीकरण देता येतं त्या आपत्ती संदर्भामध्ये. त्यानंतर पुढचं आहे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये अगदी गाव पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत कशा पद्धतीने संरचना असते. पान नंबर 115 वरती बघा, तिथे एक तक्ता दिलेला आहे. सुरुवातीला बघा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष, म्हणजे हे राष्ट्रीय पातळीवरती. तर हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष कोण असतात, तर प्रधानमंत्री असतात. त्यानंतर राष्ट्रानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ह्याचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री. त्यानंतर राज्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ह्याचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी. जिल्ह्यानंतर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, त्याचे अध्यक्ष असतात तहसीलदार. आणि तालुक्यानंतर गाव पातळीवरील समिती जी असते त्याचे अध्यक्ष असतात सरपंच. आणि ह्या गाव पातळीवरती सामान्य जनता असते आणि त्यांचं बघा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि गाव पातळीवरील समिती हे आणि सामान्य जनता हे मिळून काय करतात की आपदग्रस्त भागामध्ये प्रत्यक्ष सुटका, बचाव आणि मदत कार्य करणारी ही संरचना असते. ही झाली प्राधिकरण संरचना. त्यामध्ये आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, यामध्ये जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्ततेसाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जबाबदार असतात. समवयस्क या नात्याने समर्पक निर्देश देणे, अंमलबजावणी करणे आणि त्या अंमलबजावणीचा व त्यामधून मिळणाऱ्या माहितीचा सतत आढावा घेत राहणे, नियंत्रण ठेवणे, या सर्व कामांसाठी योग्य नियोजन करण्याचे कार्य ते करत असतात. म्हणजे हे जिल्हाधिकाऱ्यांची ही जबाबदारी असते. तुम्ही आता पाहिलं असेल ह्या कोरोनाच्या काळामध्ये जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यांचे अपडेट्स रोजच्या रोज देत होते. म्हणजे किती संख्या वाढली, किती कमी झाली किंवा किती मृत पावले, किती जण व्हेंटिलेटरवर आहेत, हे सगळी जी माहिती आहे ही माहिती आपल्याला रोजच्या रोज कोण देत होतं, जिल्हाधिकारी. जिल्हाधिकाऱ्यांचे एखादी जर आपत्ती आलेली असेल तर हे संपूर्ण अपडेट ठेवण्याचं कार्य हे जिल्हाधिकाऱ्यांचं असतं. त्यानंतर जिल्हानिहाय आपत्ती निरीक्षण नियंत्रण कक्ष, आपत्ती आणि आघातानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळतात. म्हणजे आपत्ती आघातानंतर किंवा जर आपत्तीची पूर्वसूचना जर मिळाली तर जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना होते. मग आपत्ती संदर्भात विविध आढावे, माहिती आणि अतिरिक्त मदत घेण्यासाठी आणि सतत पाठपुरावा करण्यासाठी हा कक्ष विविध यंत्रणांशी जोडला जातो. उदाहरणार्थ स्थलसेना, वायुसेना, दूरसंचार, दळणवळण, निम्स लष्करी दल यांच्याशी ते सतत संपर्कात असतात. जिल्ह्यातील स्वयंसेवी संघटनांना एकत्र करून आपत्ती निवारणाच्या कार्यात त्यांचा उपयोग करून घेणे ही जबाबदारी देखील या नियंत्रण कक्षाची असते. आता हे आपत्तीविषयी. पुढे आहे प्रथमोपचार. प्रथमोपचाराबद्दल तुम्हाला माहिती असेल. आता प्रथमोपचार म्हणजे काय, तर एखादा अपघात झाला तर त्या अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदतीची गरज असते आणि ही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करण्याच्या तात्पुरत्या उपायांना काय म्हणतात, प्रथमोपचार असं म्हणतात. मग आता
आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा, म्हणजे समजा एखादी आपत्ती आलेली आहे, त्यामध्ये काही लोक जखमी झालेले आहेत, तर ह्या आपदग्रस्त जे आहेत त्यांना प्रथमोपचार कशा पद्धतीने द्यायचा. तर समजा रक्तस्राव झाला असेल, तर जखमेतून जर रक्तस्राव होत असेल तर त्या जखमेवरती निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याच्या हाताने 5 मिनिटापर्यंत दाब द्यावा, की जेणेकरून रक्तस्राव हा कमी होईल. त्यानंतर अस्थिभंग किंवा मणक्यावर तणाव जर आला असेल किंवा आघात झाला असेल, तर त्या जे आपदग्रस्त व्यक्ती आहे त्याचे जर हाड मोडले असेल तर हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करावे, म्हणजे तो हात हालू देऊ नये. पाठीवर किंवा मणक्यावर आघात झालेल्या व्यक्तीला कठीण रुग्णशिबिकेवरती ठेवावे. जर त्या आपत्तीमध्ये भाजला असेल तर अशा व्यक्ती आगीच्या ज्वालांनी होरपळली असेल तर किमान 10 मिनिटे भाजलेला किंवा होरपळलेला जो भाग आहे तो थंड पाण्याच्या सतत धारेखाली धरावा. त्यानंतर जे भाजलेली भाग आहे भाजलेला, तर त्यावरील कपडे काढून भाजलेली जागा स्वच्छ कपड्याने झाकावी आणि कपडे जर चिकटले असेल ते ओढून काढू नये. म्हणजे अशा पद्धतीने ह्या प्रथमोपचारामध्ये आपण त्या कशा पद्धतीचा तो आघात आहे त्यानुसार आपण ही काळजी घ्यावी. म्हणजे प्रथमोपचारामध्ये वैद्यकीय मदत मिळण्याच्या अगोदर आपण हे उपचार करू शकतो. आता प्रथमोपचार आणि आपत्कालीन कृती. आता मागील इयत्तांमध्ये तुम्ही आपत्ती जखमी झालेल्यांवरती कोणकोणते प्रथमोपचार करायचे याची माहिती घेतलेली आहे. तर आपल्या वर्गातील सहकारी किंवा आजूबाजूचे लोक कोणत्या ना कोणत्या आपत्तीत सापडतात आणि त्यांना इजा होते. जर आपल्याला अशा वेळी जर ही प्रथमोपचार कसं करायची याची माहिती असेल तर आपण ते त्या दृष्टिकोनातून ते फायदेशीर ठरू शकतं. म्हणजे ह्या माहितीचा वापर आपण करू शकतो आणि तशी मदत आपण करू शकतो. आता काही धोकादायक चिन्ह असतात. पान नंबर 116 वरती काही चिन्ह दाखवलेली आहेत, धोकादायक चिन्ह आहेत ती, आणि त्या चिन्हांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर आपण त्या चिन्हांकडे अनावधानाने आपलं जर दुर्लक्ष झालं तर अपघात घडण्याचा संभव असतो. आता पान नंबर 117 वरती बघा काही आपत्ती दाखवलेल्या आहेत, चित्र दाखवलेली आहेत आपत्तींची. तर ह्या ज्या आपत्ती आहेत त्या कोणत्या आहेत आणि त्या काळामध्ये कोणती प्राथमिक काळजी आपण घेतली पाहिजे. तर पहिलं चित्र बघा, पहिल्या चित्रामध्ये भूकंपाचं चित्र दाखवलेलं आहे. यामध्ये जर भूकंप झाला तर ताबडतोब मोकळ्या जागेवर जमायला पाहिजे. नंतर घराबाहेर जर पडता येत नसेल तर पलंग, टेबल यासारख्या ज्या वस्तू आहेत त्याच्या खाली बसावे, म्हणजेच जेणेकरून छत किंवा भिंत कोसळल्यास ती अंगावर पडणार नाही. त्यानंतर सोबत टॉर्च, पाण्याची बाटली, रेडिओ व संपर्क साधनांसाठी मोबाईल जवळ ठेवायचा. म्हणजे अशा पद्धतीने प्राथमिक काळजी आपण त्यामध्ये घेऊ शकतो. दुसरं जे चित्र आहे त्याच्यामध्ये आहे आग लागलेली आहे. तर मग याच्यामध्ये आग जेव्हा लागलेली असते त्यावेळेस सर्वात प्रथम विजेचा जो काही पुरवठा आहे तो खंडित करायचा. गॅस सिलेंडर किंवा रॉकेल यासारखे ज्वलनशील पदार्थ जे आहेत ते आग लागलेल्या ठिकाणापासून दूर न्यायचे. त्यानंतर सुटकेसाठी आपत्कालीन मार्गाचा वापर करायचा. लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करायचा. भिजलेला रुमाल नाकावर किंवा तोंडावरती धरायचं. त्यामुळे काय होतं की जो धूर आहे तो नाकातोंडात जात नाही. जर शक्य झालं तर कपडे ओले करायचे, म्हणजे ती आग जी आहे ही लागणार नाही किंवा कमी प्रमाणात त्याचा परिणाम होईल. नंतर जमिनीवरून सरळ चालत न जाता रांगत बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर सर्वप्रथम अग्निशमन दल जे आहे त्यांना बोलवायचं. अग्निशमन यंत्र, वाळू, माती यांचा उपयोग आग विझवण्यासाठी करायचा. त्यानंतरचं तिसरं जे चित्र आहे ते आहे सर्पदंश. मग सर्पदंश झाल्यानंतर काय करायचं, तर सर्वात प्रथम जी सर्पदंश ज्या ठिकाणी झालेला आहे ती जखम जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. नंतर दंश झालेली जी जखम आहे त्याच्या वरच्या बाजूला कापड घट्ट असं बांधून ठेवायचं. नव्या ब्लेडने दंश झालेल्या ठिकाणी थोड्याशा चिरा पाडायच्या ज्यातून ते रक्त वाहून जातं. नंतर जखमेतील विष शरीराबाहेर टाकण्यास त्याची मदत होते. नंतर पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने ती जखम जी आहे ती स्वच्छ धुवून घेणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलेला आहे त्या व्यक्तीला मानसिक आधार देणे. कारण साप चावल्याने प्राणहानी ही
कदाचित कमी होईल, परंतु घाबरल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून त्या व्यक्तीला मानसिक आधार देणं सर्वात महत्त्वाचं असतं. त्यानंतर बघा 10.4 ही कृती आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत. त्या आपत्ती व्यवस्थापना संदर्भात त्या महत्त्व स्पष्ट करायचं आहे त्याचं. म्हणजे कुठले कुठले आपत्ती व्यवस्थापन आहे, आपत्ती व्यवस्थापनामध्ये ह्या चित्र दाखवलेली आहेत. तर ह्या चित्रांचा कशा पद्धतीने उपयोग होतो बघा. तर पहिलं चित्र म्हणजे अ, आ, इ, उ असे चित्र आहेत. तर ह्या 6 चित्रांपैकी जे मधलं चित्र आहे, तर हे याच्यामध्ये काय आहे की हे कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचं चित्र आहे. बाकीचे जे चित्र आहेत त्याच्यामध्ये बघा आपत्ती काळात म्हणजे पहिलं जे आहे ते स्ट्रेचर आहे. त्यानंतर म्हणजे अ जे आहे ते स्ट्रेचरचे चित्र आहे. आता हे आपत्तीच्या काळामध्ये घाई गडबडीत स्ट्रेचर नेहमीच उपलब्ध असेल असं नाही. मग अशा वेळेस जे आपल्याला मिळेल वस्तू जसं की बांबू, दरवाजे, ब्लँकेट, रग, चादर ह्यांचा वापर करून स्ट्रेचर बनवता येतं आणि जेणेकरून रुग्णाला त्रास न होता सहजरित्या त्याचं वहन केलं जातं. नंतरच्या चित्रामध्ये बघा ई आणि उ हे 3 जे चित्र आहेत ह्याच्यामध्ये आपत्ग्रस्तांची सुटका करताना उचलून नेण्याची पद्धत दर्शवलेली आहे आणि त्यामुळे त्या आपत्तीच्या ठिकाणावरून त्यांचं वहन केलं जातं, रुग्णांचं वहन हे केलं जातं. आणि त्यानंतर शेवटचं जे चित्र आहे याच्यामध्ये रुग्णाचे वहन करण्यासाठी मानवी कुबडी पद्धत दर्शविलेली आहे. एकाच पायाला जखम किंवा मार लागला असेल तर दुसऱ्या पायावरती कमीत कमी भार टाकून अशा पद्धतीने त्या रुग्णाचं त्या ठिकाणावरून वहन केलं जाऊ शकतं. आणि आता अशा अनेक कृती असतात. मग इतर कृती कोणकोणत्या आहेत तर पाळणा पद्धत, पाठंगुळीला मारणे, खेचून नेणे किंवा उचलून नेणे, 4 हातांची बैठक, 2 हातांची बैठक अशा वेगवेगळ्या कृती आहेत जेणेकरून रुग्णाचं वहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर बघा प्रथमोपचाराच्या उद्देशासंदर्भात तक्ता पूर्ण करायचा आहे. हे प्रथमोपचाराचे उद्देश काय काय उद्देश आहेत त्याच्यामध्ये बघा काही दिलेले आहेत, काही आपल्याला लिहायचे आहेत. तर इथं आपत्ग्रस्तांची स्थिती खालवण्यापासून रोखणे. नंतर पहिल्यांदा बघा पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणे. त्यानंतर रक्तस्राव जो आहे तो कमी करणे, तो रोखणे. त्यानंतर दुखापतीपासून आराम देणे. नंतर स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. त्यानंतर रक्ताभिसरण सुरळीतपणे चालू ठेवणे, जीव वाचवणे आणि आपत्ग्रस्ताची स्थिती जी आहे ती खालवण्यापासून रोखणे. अशा पद्धतीने हे प्रथमोपचाराचे उद्देश आहेत की जे हे केल्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण हे वाचू शकतात. त्यानंतर प्रथमोपचार पेटी, फर्स्ट एड बॉक्स. आता जे काही प्रथमोपचार करण्यासाठी आवश्यक असं साहित्य जे आहे ते उपलब्ध असणं आवश्यक असतं. मग त्यामध्ये ह्या प्रथमोपचार पेटीमध्ये काय काय साहित्य येतं तर बघा पान नंबर 118 वरती दिलेलं आहे. निरनिराळ्या आकाराच्या बँडेज, पट्ट्या. त्यानंतर जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी, त्रिकोणी आणि गोल गुंडाळता येणारी बँडेजेस. नंतर औषध उपचार करण्यासाठी वापरला जाणारा कापूस, रबरी हातमोजे. त्यानंतर स्वच्छ आणि कोरडे कापडाचे तुकडे, साबण, अँटीसेप्टिक म्हणजेच काय डेटॉल किंवा सॅव्हलॉन सारख्या लिक्विड्स. नंतर सेफ्टी पिना, ब्लेड, छोटा चिमटा, सुई, बँडेड पट्ट्या, विजेरी म्हणजे टॉर्च, कात्री, चिकटपट्टी, थर्मामीटर, पेट्रोलियम जेली ह्यासारखे जे काही साहित्य आहे हे सर्व साहित्य ह्या प्रथमोपचार पेटीमध्ये आपलं असणं आवश्यक आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची जर आपत्ती ओढवली तर त्याच्यासाठी प्रथमोपचार करण्यासाठी हे सगळे जे काही साहित्य आहे ते आपल्याला आवश्यक असतं. त्यानंतर अभिरूप सराव म्हणजे मॉक ड्रिल. मग कशा पद्धतीने एखादी आपत्ती जर उद्भवली तर त्याची रंगीत तालीम, थोडक्यात काय रंगीत तालीम, ती कशा पद्धतीने हे ज्या अग्निशमन दलातील जवान असतील किंवा इतर काही जे आपल्याला सुटका करतात तर ते कशा पद्धतीने कार्य करतात याची रंगीत तालीम दाखवली जाते. तर याच्यामध्ये बघा
हे अभिरूप सराव म्हणजेच मॉक ड्रिल हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळेत मोजण्याचे एक साधन आहे. कोणत्याही आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढावल्यानंतरच्या स्थितीचे आभासी संचलन करण्यात येते. त्यावेळी आपत्ती निवारणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वीरित्या होते की नाही हे पाहण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेल्या कृती पार पाडतात. यावरून आपण आपत्ती निवारणासाठी उभी केलेली यंत्रणा किती सक्षम आहे ते पाहू शकतो. बघा, आग लागणे या आपत्तीवर आधारित बचाव कार्याचा अभिरूप सराव अग्निशामक दलाच्या जवानांमार्फत अनेक शाळांमधून घेतला जातो. यामध्ये आग विझवण्यासंदर्भात, एखाद्या मजल्यावर अडकून पडलेल्या नागरिकास बाहेर काढण्यासंदर्भात, तसेच आगीच्या प्रभावाखाली कपडे पेट घेतलेल्या नागरिकास कसे वाचवावे याबाबत काही महत्त्वाच्या कृती दाखवण्यात येतात. तसंच पोलीस दल किंवा विविध ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत या देखील अशा प्रकारचे कार्यक्रम यांच्यामार्फत देखील अशा प्रकारचे उपक्रम हे राबवण्यात येतात. आता या अभिरूप सरावाचे ध्येय काय आहे तर पहिलं आपत्तीस देण्याच्या प्रतिसादाच्या तयारीचे मूल्यमापन करणे. दुसरं आपत्ती नियंत्रण विभागात समन्वय सुधारणे. तिसरं स्वतःची कार्यक्षमता ओळखणे. चौथं आहे आपत्तीला जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढविणे. पाचवं नियोजित कृतींची यशस्वीता तपासणे. आणि सहावं आहे संभाव्य त्रुटी आणि धोके ओळखणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आतापर्यंत आपण जे काही बघितलं की आपत्तीचे प्रकार, त्या आपत्तीचे होणारे परिणाम, आपत्तीचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती कशी आहे, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं, नंतर प्राधिकरण संरचना कशी असते गाव पातळीवरून तर राष्ट्रीय पातळीपर्यंतची, नंतर देण्यात येणारा प्रथमोपचार आणि मॉक ड्रिल म्हणजे अभिरूप सराव ह्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर हे जे घटक आहेत ह्या अभ्यासासाठी तर आहेत, परंतु हे आपण आपल्या म्हणजे आपल्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आपण हे केल्या पाहिजे की कशा पद्धतीने प्रथमोपचार कशा पद्धतीने करावा, किंवा एखादी जर आपत्ती आली तर आपण स्वतःची सुटका कशी करून घ्यायची किंवा इतरांना कशी आपण मदत करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचं देखील जे काही तुम्ही अभ्यासलेलं आहे हे कृतीमध्ये देखील तुम्ही आणू शकता. म्हणजे अशा पद्धतीने हा धडा अतिशय खूप म्हणजे असा आपल्या दैनंदिन जीवनात खूप असा मार्गदर्शक धडा आहे.